विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या बेधडक या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। मंडळी, महाराष्ट्राचं समाजमन आज अस्वस्थ आहे, कारण मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली। मराठा समाज एका बाजूला आक्रमक आहे, दुसऱ्या बाजूला ओबीसींच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे आणि या अस्वस्थतेचा आवाज बनले छगन भुजबळ। ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याबद्दल महाराष्ट्राच्या मनात आज अनेक प्रश्न आहेत आणि आज त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या बेधडक मध्ये। माझा पहिला प्रश्न आहे, नमस्कार। गेल्या अनेक वर्षाच्या नंतर छगन भुजबळ इतके आक्रमक का झाले? छगन भुजबळांच्या मनात आणि ओबीसींच्या मनात नेमकी अस्वस्थता काय आहे? असं आहे की तुम्ही शिवसेनेतला छगन भुजबळ पाहिला असणार आणि त्यानंतर सुद्धा जेव्हा जेव्हा विरोधी पक्ष नेता किंवा विरोधी पक्ष कार्यकर्ता म्हणून काम केलं तेव्हा मी माझ्या पद्धतीनं जे काही मांडायचं ते मांडलं, त्वेषानं मांडलं। अगदी विधानसभेत विधान परिषदेत सुद्धा त्वेषानं मांडलं। काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता होतो विधान परिषदेमध्ये 96 ते 99 शिवसेना बीजेपीचं राज्य, ते एक आठवा तुम्ही काय वन मॅन आर्मी लढली छगन भुजबळचे आणि शेवटी जे आहे बीजेपी शिवसेनेचं राज्य केलं। त्याच्यानंतर आम्ही आता मंत्रिपदावर आल्यानंतर राज्यकर्ता म्हणून थोडंसं जरा शांत व्हायला लागतं आणि आता दिवस जातात, वेळ जातो, काही चला ठीक आहे, प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत, प्रश्न बेरोजगारांचे आहेत, समाजाचे आहेत, नोकऱ्यांच्या अनेकांच्या आहेत। पण त्यावेळेला नुसतं आक्रमक होऊन काय करायचं? मंत्री होऊन तर आक्रमक होणं असं हे बरोबरच नाही। पण विलासराव असं आहे की मी मंत्री असलो, आमदार असलो, जे काही असलो तरी आपल्याला कल्पना आहे की मी 90-91ला शिवसेना सोडली मंडल आयोगाच्या विषयावर। त्यावेळेचं तुमचं काय ते चित्र होतं ते तुम्हाला कल्पना आहे की मला माहिती नाही, परंतु शिवसेनेमध्ये फक्त एंट्री होती, एक्झिट नव्हती आणि ती एक्झिट मी जी काय केली त्याचं किती दिवस चाललं होतं तुम्हाला कल्पना आहे। मग मी आज 35 वर्ष असेल त्याच्या अगोदरपासून मी ठरवलं की ओबीसीसाठी आपण काम करायचं आणि करतो आहे। तिथून निघाल्यानंतर काँग्रेसमध्ये आल्यानंतर आणि पवारसाहेब परत मुख्यमंत्री झाल्यानंतर सुधाकर नाईकानंतर जालन्याच्याच पहिल्या समता परिषदेच्या, जी समता परिषद मी महात्मा फुले समता परिषद ओबीसी मागासवर्गीयांच्या कामासाठी स्थापन केली आणि त्याच्या खूप मिटिंग झाल्या। अगदी दिल्लीचं रामलीला मैदान भरलं, पटण्याचं गांधी मैदान 7 लाखाचं भरलं, सगळीकडे मी प्रचार करत फिरलो। त्या जालन्याच्या सभेमध्ये पहिली आमची जी सभा जालन्यात 6 जून 93ला मी गृहनिर्माण मंत्री होतो, पवारसाहेब मुख्यमंत्री होते, विलासराव होते, शिवाजीराव देशमुख होते, अनेक सगळे मंत्री होते आणि आम्ही सगळ्यांनी त्या उन्हातानामध्ये बसलो होतो। एकच मागणी केली, मंडल आयोगाची अंमलबजावणी करा। आणि पवारसाहेबांनी त्यावेळेला सांगितलं मी 1 महिन्याच्या आत मंडल आयोगाची अंमलबजावणी करीन। ते उपकार आमच्यावर आहेतच आणि त्यानंतरचे मंडळ म्हणजे मी शिवसेना सोडली पण मला जे पाहिजे होतं ते मंडल आयोगाची जी अंमलबजावणी झाली। आता त्याच्यात दुसरा एक भाग असा आहे की सगळे जे त्या दिवशी सुद्धा ते लाठीमाराच्या दिवशी पवारसाहेब तिकडे गेले आणि काय बोलायला लागले, शिव्यांचा वर्षाव त्यांच्यावर झाला आणि तेव्हा पण सगळे म्हणतात काय की तुम्ही मराठ्यांचं नुकसान केलं, तुम्ही मराठ्यांचं नुकसान केलं। प्रश्न असा आहे की मराठ्यांचं नुकसान फायदा करणं या आरक्षणाच्या माध्यमातून पवारसाहेबांच्या हातातच नव्हतं। लक्षात घ्या, पवारसाहेबांच्या हातात काय होतं? मंडल आयोगाने ज्या शिफारशी केल्या
ज्या शिफारशी व्ही.पी. सिंग सरकारने मांडल्या, ज्या शिफारशी सुप्रीम कोर्टामध्ये 9 न्यायाधीशांनी शिक्कामोर्तब केलं, त्या शिफारशीची अंमलबजावणी करणं. त्याच्यात ज्या जाती होत्या त्यातली एकही जात त्यांना बाहेर काढता येत नव्हती. मराठा समाजाला आतमध्ये टाकता येत नव्हतं. त्यांची काय चूक आहे? आजही मी त्यांना सांगतो की त्यांनी जे आहे जे केलं ते मोठंच काम आहे, अंमलबजावणी केली. पण त्याच्या मराठा समाजाला का टाकलं? अगोदर त्याच्या अगोदर पासून हे महाराज म्हणतात की तेली समाज, माळी समाज हे एकदम कसे काय घुसले आतमध्ये. त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये जे मंडल आयोग कालेलकर काले आहे ना, काही कागद मी काढून ठेवलेत, निर्माण झाले त्यावेळेला तो कालेलकर आयोग फेटाळला गेला. म्हणजे त्याचा पुढे काही लक्षात घेतला गेला नाही. पण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सगळ्या राज्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या एक लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या 340 कलमामध्ये पहिल्यांदा ओबीसीचा आयोग निर्माण करा आणि त्यांना पण सहकार्य करण्याची गरज आहे. आणि मग त्यांनी जे आहे दलित आदिवासींसाठीचे कलम आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी जो राजीनामा दिला केंद्रीय मंत्री म्हणून, तो जे काय 3-4 कारणं होती त्यातलं एक कारण होतं की मी सांगून सुद्धा ओबीसीचा आयोग तुम्ही नेमला नाही. बरं, पुढे पण मग पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं की आता असं करा, सगळ्या राज्यांनी आपापल्या पद्धतीनं ठरवा. चव्हाण साहेब, यशवंतराव चव्हाण, त्यांनी काय केलं की बी.डी. देशमुख कमिशन नेमलं आणि त्यांनी तो अभ्यास केला आणि 13/4/68 असं ठरलं की आरक्षण द्यायचं. 14% आरक्षण दिलं आणि त्या वेळेला तेली आणि माळी इतरांबरोबरच 189 आणि 181, 183 जुना कागद आहे तो. रणनवरे म्हणून कोण उपसचिव त्यांचा अधिकार आहे. 68 सालामध्ये या सगळ्यांना आरक्षण मिळालं, पण ते 14% होतं. पुढे जे आहे पवार साहेबांच्या वेळेला हे जे आहे मंडल आयोगाने सांगितलं 27% द्या, त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली आणि त्यांनी ती केली. आणि त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे घटक आहेत. म्हणजे 27%मध्ये काही सगळे माळी तेली वगैरे नाही आहेत. 3% विमुक्त जाती आहेत, 2.5% भटक्या जाती आहेत, नंतर भटक्या जमाती धनगर आणि इतर जे आहेत 3.5%, वंजारी समाज काहीतरी 2-2.5% आहे, गोवारी त्याच्यामध्ये नंतर आले. असं सगळं जाऊन आता 17% आरक्षण जे आहे शिल्लक आहे. आता प्रश्न असा आहे की या 17% आरक्षणामध्ये 374-75 जाती आहेत. त्याच्यामध्ये जे कुणबी आहेत, कुणबी समाज विदर्भामध्ये, कोकणामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला आढळतो, इतर ठिकाणी थोडा थोडा. तो समाज, तेली समाज, माळी समाज आणि 374 सगळे समाज आहेत. काय तुमचे जे आहेत ना त्या आता तुम्हाला मी सांगतो का, म्हणजे 50%चं कसं काय आरक्षण आहे. 13% दलित, 7% आदिवासी, विमुक्त जे म्हणालो मी NTA, बेरड, कैकाडी, पारधी, भामटा, परदेशी, रामोशी, वडार, बंजारा, 14 गुन्हेगारी जमाती होत्या. हे सगळे 14 जाती, 3%. विमुक्त नंतर भज NTB दुसरा म्हणजे विमुक्त भटक्या जमात जे आहेत, गोसावी, बेलदार, भंडारी, नंदीवाले, गोंधळी, गारुडी, 37 जाते. मग
भोजक येतं 3.5%, धनगर आणि त्यांच्यात तत्सम जाते, मग ड मध्ये वंजारी, असे हे सगळे जे आहेत ह्या जाती दिल्या. सगळ्या काही आरक्षण जे आहे हे माळी समाजाला तेली समाजाला यांना मिळालं नाही. आणि किती जाती आहेत ह्या जातीचे, आता मी ते बरोबर आहे, 350 जवळपास जाती. प्रचंड पण जाती. मुद्दा हा मांडला जात आहे. तर या जातींमध्ये जे आहे आपण, माझं म्हणणं असं आहे की या 17% मध्ये एवढ्या जाती आहेत आणि त्यांची संख्या फार मोठी आहे. किंवा 27% एकत्रित धरले तरी 54% जरी म्हटले एकत्र आम्ही सगळे केलं तरी 54% आम्ही आहोत. त्या 54%ला 27% आरक्षण अर्ध मिळालेलं आहे. त्याच्यातून असे भाग पडले. आता मला तो मराठा समाजासारखा मोठा समाज जर यामध्ये आला तर त्यांनाही काही मिळणार नाही, आम्हाला तर काहीच मिळणार नाही. म्हणजे नोकरी आहे, शिक्षण आहे आणि राजकीय आरक्षण. बरं, त्याच्यानंतर तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून जे आहे अनेक आयोग गेले त्यांच्याकडे. कारण आता त्याच्यात एक सांगतो, ते जे म्हणतात ना अहो काय तुम्ही, त्यांना कुठे आयोग होता, आम्हाला आयोग. आता काय सांगायचं की जो मंडल आयोग त्याची शिफारस मान्य केल्यानंतर सुप्रीम कोर्टात जे गेले 9 न्यायाधीशांच्या पुढे, इंदिरा साहनी केस, त्या 9मध्ये महाराष्ट्राचे थोर विचारवंत PV सावंत साहेब होते. आणि त्यांनी काय केलं की त्यांनी सगळ्या ज्या दाखवल्या त्या 201 जाती काहीतरी होत्या त्यावेळेला, ते सांगितलं घेऊन टाक. आणि नंतर मग पुढचा भाग या आयोगाचा आहे. पण त्यांनी 2 गोष्टी आणखीन केल्या, 50%च्या वरती जायचं नाही. आणि दुसरी आणखीन महत्त्वाची गोष्ट केली की आतापर्यंत जे राज्य सरकार आणि केंद्र सरकार निर्णय घेत होतं आरक्षणाचं, यापुढे आयोग नेमले जातील. आणि त्या आयोगाने जर सांगितलं मागास वर्ग आयोग, तर त्यांची सरकारने त्याचा समावेश करायचा, नाहीतर करायचा नाही, डायरेक्ट नाही करायचा. पण गायकवाड आयोग ना त्याच्यानंतर किती आयोग झाले? खत्रिय आयोग, न्यायमूर्ती बापट आयोग, न्यायमूर्ती सराफ आयोग, न्यायमूर्ती भाटिया आयोग, न्यायमूर्ती म्हसे आयोग, न्यायमूर्ती बापट आयोग. आणि सगळीच मंडळी जी आहे ना, ह्या गायकवाड साहेबांना फार फार सिनियर ह्या लोकांनी वारंवार सांगितलं गायकवाड काय. आणि 200 काय जाती होत्या, एक जाती, त्या गेल्या अनेक वर्षामध्ये जे जे आयोग तिथे होते त्या आयोगाने अनेकांना प्रवेश दिला ना. आणि म्हणून 201 चे 375 जाती झाल्या. मी कुठे विरोध केला? मी नाही विरोध केला कोणाला, बाबा या तुम्ही, कारण आयोगाने मान्य केलं. पण तुम्हाला आयोगाने अमान्य केलं. गायकवाड आयोगानं कुठं, गायकवाड आयोगानं आरक्षण द्यावं असं सांगितलेलं होतं जो मागासवर्गीय आयोग आहे. मग त्यांचं म्हणणं आहे की जर आयोग आम्हाला सांगतो, गायकवाड आयोग सांगतो की आम्हाला आरक्षण देणं गरजेचं आहे, तर ते का दिलं जात आहे? आता मी आणखी एक मुद्दा सांगतो. हा प्रश्न काय, ओबीसी आणि मराठा, म्हणजे ते आणि मी. बरं, आता आमच्या दोघातला निवाडा कोण करणार? तुम्ही करणार. म्हणजे कोण? खत्री. म्हणजे कोण? बापट. म्हणजे कोण? सराफ, जे मराठा नाहीत, कदाचित ओबीसी पण नाहीत. म्हणजे तुमचा गायकवाड आयोगावर सवाल आहे? गायकवाड आयोगावर आहेच. मग गायकवाड जे आहे नेमला, आम्ही पण काय म्हटलं, जाऊ द्या, मराठा आयोगाला त्यांनी मराठी नेमलं खास ह्या कामासाठी. माझा विरोध नव्हता. मी म्हटलं बघ त्यांना वेगळं आरक्षण द्या, आणि ते जर गायकवाड आयोग देणार असेल तर माझा विरोध जाऊ द्या, आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि त्यांनी पण त्याप्रमाणेच केलं गायकवाडांनी किंवा सरकारनं, की वेगळं आरक्षण यांना द्यावं. ते आरक्षण टिकलं सुद्धा हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये ते अडलं. मला त्या गायकवाडांना सुद्धा विरोध नाही. विरोध आता असा आहे की तो, आपण मुद्द्यावर विरोध कशाला,
छगन भुजबळांचा मूळ विरोध कशाला आहे? माझा विरोध मराठा आयोगाला, मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे का? दिलं पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्र्यांनी कायदा बनवला, मी पहिला हात वरती केला, दिलं पाहिजे. फडणवीसांनी कायदा बनवला, मी हात वरती, दिलं पाहिजे. वेगळं द्या, कारण इथे फार गर्दी झालेली आहे. काय त्यावेळी आता पण वेगळे टिकत नाही ना. 10% तर आता वाढले मोदी साहेबांनी, पण हे 50%, त्या दुसऱ्या 50% मध्ये जे आहे खूप वाव आहे, त्यातलं त्यामध्ये घ्या. काय घ्यायचं तुम्हाला? टिकत नाहीये ना, म्हणणं त्यांचं हे आहे, टिकत नाही. एक मुद्दा. माझा दुसरा एक प्रश्न आहे भुजबळ साहेब, कारण माझे उत्तर शिल्लक राहताना तुम्ही जर बोलायला लागला. नाही, आपला एक 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 मुद्दा घेऊया सर. आता असं आहे की राज्यामध्ये कुणबी नोंदी सुरू झाल्या. तो पुढचा भाग आहे. अजून तर खूप आहे. नाही, कुणबी नोंदी ते जाऊ द्या ना. कुणबी नोंदी तेच म्हणायचं आहे. थेट विरोध कशा? नाही, भुजबळ साहेबांचा विरोध नेमका कुठल्या गोष्टीला? माझा विरोध तो असा आहे की यांना मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. त्याच्यासाठी 58 मोठे लाखो लोकांचे मोर्चे शांततापूर्ण निघाले आणि पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा फडणवीस असतील, त्या सरकारामध्ये मी होतो की नाही, लोकांची मागणी आपल्याला विचार करायला पाहिजे, द्या. पण ते सगळे समंजस लोकांचं म्हणणं काय होतं? वेगळा द्या आम्हाला इकडे टाकू नका, आम्हाला वेगळं द्या. आणि वेगळा तो आरक्षण जे गायकवाडांनी दिलं, गायकवाड आयोगाने, आनंद आहे. ते हायकोर्टाने ओके केलं, सुप्रीम कोर्टामध्ये अडकलं. आता यांचं म्हणणं काय आहे? 50%च द्या. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही थोडंसं जे काय अडचण निर्माण झालेली आहे सुप्रीम कोर्टात, ती अडचण जे कायद्याने सोडवा आणि घ्या ना 10, 12, 13% काय करायचे ते. आता 50%चे 60% झालेलेच आहेत. काय नितीश कुमारांनी 63% केलेलं आहे. आपण पण केलं अजून, पण आपलं टिकलं नाही ना. टिकलं नाही तर मग आता टिकेल अशा रीतीने मांडा ना. त्यांचं जर टिकतं तर आपलं का नाही टिकत? काही त्रुटी काय झाल्यात त्या शोधायच्या, मग त्यासाठी आपलं टिकलं नाही ना. मग आता 3 न्यायमूर्तीचा आयोग कशासाठी नेमला परत? हे जे 3 आहे ना, शिंदे आहेत आणि कोण आहेत की त्यांनी अभ्यास, भोसले साहेबांच्या अध्यक्षतेखाली की त्यांनी अभ्यास करावा. नाही टिकलं, मग प्रश्न सोडून द्या. नाही मराठ्यांना त्याच्यात आरक्षण मिळत, आता घ्या ओबीसीमध्ये. म्हणजे इकडे ओबीसीमध्ये पण घुसायचं आहे, तिकडे वेगळं आरक्षण पण घ्यायचं आहे. आमचं म्हणणं, त्यांनी मला फोन केला, बाबा कोणी केलं? मुख्यमंत्र्यांनी, की चर्चा पण झाली होती. असं आहे भुजबळ, त्यांची मागणी आहे की आमची जी कुणबी आहेत, निजामशाहीने आम्हाला कुणबी तिथे आहे, तर कुणबी असेल तर घेतलं पाहिजे. म्हटलं बघून घ्यायलाच लागेल आपल्याला, विरोध कुठे आपला? कारण कुणबी आता ओबीसीमध्ये आलेले आहे 2004 पासून, त्याला विरोध करण्याचं कारणच नाही. करा. मग एक शिंदे समिती वगैरे काय जे त्यांचं काम सुरू झालं, त्यांनी काय सांगितलं की बा आम्ही 2.25 कोटी कागद तपासले असतील. 2.25 कोटी कागद काय लहान संख्या आहे, छोटी नाही, छोटीच आहे. ऐकून घ्या. सरकारमध्ये अविश्वास आहे. अहो, मी आयोगाबद्दल बोलतोय, सरकारबद्दल नाही बोलत. नाही, समितीबद्दल पण मी म्हणतोय. मग समितीबद्दल मी सांगतो ना पुढे कसं आहे ते. म्हणजे 5,000 सापडले बुवा, पण आणखीन काही सापडत नाही. कारण तेलंगणामध्ये जाऊन माहिती घ्यायची, पण तेलंगणाची निवडणूक सुरू आहे, आम्हाला माहिती कोण देत नाही. हे महाशय ऐकायलाच तयार नाही, नवीन नेते. ते बोले नाही झालंच पाहिजे. 2 दिवसांनंतर 11,500 मिळाले. अरे तुम्ही गेलात नाही, मग झाले कसे 11,500? कॅबिनेटमध्ये तिकडे आले, बोले 13,500 झाले. दुसऱ्या दिवशी परत टीव्हीला आले, आणखीन 2,000 सापडले. मग या महाराजांनी सांगितलं, आता ते नाही, सगळ्या मराठ्यांना मराठवाड्यातल्या कुणबी सर्टिफिकेट द्या. काम सुरू. मग पुढे आणखीन एक शेपूट वाढलं, आता महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या. काय? आणि ते ओबीसीतच आम्हाला पाहिजे आहे. विरोध तिथे आहे. मग मुद्दा माझा असा आहे भुजबळ साहेब,
की ज्या मराठा समाजाच्या नोंदी आत्तापर्यंत होत्या त्या नोंदी आत्तापर्यंत समोर येऊ शकल्या नाहीत, याचा अर्थ काही दशकं त्यांचं आरक्षण नाकारलं गेलं, मग त्यांच्यावरतीच तो अन्याय झाला असं वाटत नाही का? असा तुमचा भ्रम आहे. मग आता आलेल्या नोंदी काय आहेत? सांगतो ना. अहो, जे कुणबी आहेत हा, त्यांनी अगोदर सगळ्या आज 25-30 वर्ष झाले शिक्षणासाठी नोकरीसाठी त्यांनी कुणबी सर्टिफिकेट घेऊन झाले त्यांनी. काय नंतर काही लोकांनी तर आणखीन वेगळ्या मार्गाने सुद्धा कुणबी सर्टिफिकेट घेतले. आता घेतले तर काय करू मी? आता मी एक सांगतो तुम्हाला, माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये 19 ओबीसीचे जे आहेत जिल्हा परिषद सदस्य, त्याच्यामध्ये 4 फक्त ओरिजिनल ओबीसी आहेत, म्हणजे वंजारी समाज वगैरे. बाकी सगळे कुणबी मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा असे आहेत. आता काय करणार? तरी पुण्यातल्या 2-3 नगरसेवकांच्या विरुद्ध आम्हाला सुप्रीम कोर्टापर्यंत मी लढलो. अहो, एक खोटं आहे. त्या सुप्रीम कोर्टाने त्यांचं रद्द केलं. परंतु आता या सगळ्यांच्या विरुद्ध मी कसा कोर्टात जाणार? नाही ऐकून नाही प्लीज विलासराव, संपेपर्यंत तुम्ही मला डिस्टर्ब केलं नाही तर मला नाही चालत. मी अजून मुद्द्यावर आलोच नाही. तुमचाच मुद्दा माझ्यावर बंधनकारक नाहीये. नाही प्लीज प्लीज मला तुम्ही विचारा सगळ्या मुद्द्यांचे मी आणखी 4 तास बसतो. पण आज प्रश्न असा निर्माण झाला, मी काय बोललो बस करा, पण सर्रास तुम्ही जो विलासराव म्हणालात ना, मग ते खोटे आहेत का? प्रकाश शेंडगे जे आहेत ना आमचे दुसरे नेते, त्यांनी कागदपत्र गोळा करून त्यांना म्हटलं तर सीएमनं दाखव. तर पूर्वीच्या काळी टाकाने लिहिलं जातं, पेनने नाही. आता पेनने लिहिलं जात आहे. हेडमास्तरांकडून दादागिरीने लिहिलं जात आहे. मराठा खोडून कुणबी मराठा, मराठा कुणबी असं पेनने लिहिलं जातं. आणि मग सीएम सुद्धा म्हणून असं कसं काय चाललं आहे? आणि मग त्या सेक्रेटरीने म्हटलं याची चौकशी करा, हे बरोबर नाही. तेव्हा त्यांना पटलं. आता जर शीतावरून भाताची परीक्षा घ्या ना की काय चाललंय खाली. आता तुम्ही परत म्हणाल अहो पण त्यांना ओबीसीत कुठे आरक्षण दिलं आहे? सगळे तर म्हणतात की नाही आम्ही आरक्षणाला धक्का लागणार नाही. मला सांगा, हे एकदा अशा रीतीनं कुणबी सर्टिफिकेट घेतलं म्हणजे ओबीसी झाले, मग पुढचा काय जात पडताळणी. आता एवढ्या प्रेशर खाली येऊन खालची माणसं काम करतायत. न्यायमूर्ती शिंदे साहेब सगळीकडे फिरतायत. काय असे काय होत आहे ते फार मोठी देखरेख आहे, आनंद आहे. ओ जात पडताळणीच्या वेळा तेच होणार आहे. ती मंडळी खालची बाबा ठीक आहे ते नाहीतर मारतील, नाहीतर घरं जाळतील. देऊन टाका. त्याला माझा विरोध आहे. मराठा समाजाचं ओबीसीकरण सुरू आहे, त्याला विरोध आहे मराठ्यांचं. आणि एक वेळ अशी येईल की अख्ख्या महाराष्ट्रात मराठा शिल्लकच नाही. सगळे कुणबी, मराठा जातच शिल्लक नाही. म्हणून एक आमच्या ज्या भगिनी आहेत तेजस्विनी जाधव, काय त्या शिवकन्या, त्यांनी सांगितलं आम्ही मराठा आहोत, मराठा म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे, वेगळं आम्हाला कुणबी म्हणून नाही, ओबीसीमध्ये नाही, आम्ही ओबीसी नाही. मंत्र्यांनी सुद्धा तेच म्हटलं, अनेकांनी ते म्हटलं. त्यांना सुद्धा धमक्या सुरू झाल्या. प्रश्न असा ना की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या, पण मराठा शिल्लक ठेवायचा नाही, सगळं कुणबी करायचं म्हणजे काय चाललं काय? मराठा सगळ्या मराठ्याला कुणबीकरण करणार काय आपण? आणि बरं काय तुम्हाला करायचं ते करा. अरे पण मग तिथं गर्दी एवढी आहे ना. बरं आता एक सांगा की माझ्याकडे हे सगळे कागद आहेत, त्याच्यामध्ये जे आहेत की ह्या मराठा समाजाला जे आहे सगळ्यात जास्त जे आहे लाभ जो आहे 10% जे मोदी साहेबांनी दिलं, 85% मराठा समाजाला लाभ आहे. 10%. त्याच्यानंतर 60% झाल्यानंतर पुढे 40% राहिले, त्याच्यात पण मराठा समाज आहेच, तो वेगळा. परत आणखीन आमच्यामध्ये सुद्धा कुणबी आहेत, त्याच्यात सुद्धा आरक्षण घेतात. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की ह्या सगळ्यांना आरक्षण सगळ्या ठिकाणी फायदे घेत आहेत. आणि दुसरं असं की आमचे ते म्हणजे मराठा नवीन नेते म्हणतात आमच्या लेकराबाळांचं, आमच्या लेकरा दुसरं शब्द लेकराबाळा. अरे तुमच्या लेकराबाळांसाठी जे आहे सरकारने निर्णय घेतलेत ना, जे ओबीसीला सुद्धा नाहीत फायदे, ते सुद्धा फायदे दिलेत. वाचू हे बघा,
पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 3,80,000 लोकांना 1,293 कोटी रुपये वाटले. सारथी संस्थेमार्फत समाजातील लोकांना विद्यार्थ्यांना 112 कोटी. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ 70,000 लोकांना 5,160 कोटी. ओबीसी महामंडळाला 1,000 कोटी अजून क्रॉस नाही झाले. पुढे मग हे अपयश कोणाचं आहे? अहो मला ओबीसी बरं ठीक आहे. ओबीसी नेत्यांचा मला म्हणायचं होतं. बरं, तुमचं ठीक. चालू द्या माझं. नाही प्लीज प्लीज. का त्याच्यानंतर राजश्री शाहू महाराज फ्रीशिप योजना 9,262 कोटी. त्याच्यानंतर लोकसेवा आयोगाने आता नियुक्त्या केल्या. 650 नियुक्त्यांपैकी 85% मराठा समाज. एकूण छत्रपती शाहू महाराज आणि पंजाबराव देशमुख अंतर्गत या योजना अंतर्गत 10,500 कोटी ओबीसीना मिळतात. शिक्षणामध्ये अर्धे पैसे ते पण त्यांना मिळतात, पण हे जेवढे मिळतात ना ते ओबीसीना मिळत नाही अजून. म्हणजे ओबीसीना अर्धे आरक्षण मिळालं, अर्धी फी, आणि याच्यातलं काहीच नाही का. म्हणजे त्यांना 5-5 हजार 10,000 कोटी झाले आणि यांना 1,000 कोटी अजून क्रॉस होत नाही. काय मी ओबीसी नेत्यांचं अपयश आहे माझा थेट सवाल आहे. सरकारचं मागच्या पण त्याच्या पण मागच्या सगळ्यांचं. आणि माझा पुन्हा मूळ तिथं त्या मुद्द्यावर येतो सर. आणि 2004 ला आता तुम्ही म्हणता सगळ्या मराठा समाजाचं ओबीसीकरण सुरू आहे. ओबीसींच्या मनात ही अस्वस्थता आज सुद्धा आहे की 2004 ला जेव्हा हा GR काढला तेव्हा ओबीसी नेते कुठे होते? जेव्हा मराठा समाजाच्या ओबीसीकरणाला सुरुवात झाली होती तेव्हा ओबीसी नेते कुठे होते? हा ओबीसींचा सवाल. फार उत्तम प्रश्न आहे. ओबीसी ते 2004 ला तेलगी प्रकरणातून मला राजीनामा द्यावा लागला. सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला विदर्भातली काही मंडळी, काही खासदार मंडळी, मग कदाचित दत्ता मेघे असेल, कोण असेल, त्यांनी सांगितलं बाबा आम्ही तो कुणबी आहोत, मग आम्हाला त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे. त्यावेळेला काय जो झाला असेल मार्ग, त्याच्यामध्ये ते कुणबी समाज जो आहे तो 2004 मध्ये आला की ज्या वेळेला मी ते बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते आता तो प्रश्न आता इथे तो आणखीन मोठा सोडून द्या, पण मी तिथे नव्हतो. पण आता घेतलं तर आता मग ते आता हरकत नाही. पण आता सगळ्यांनाच हा जो मुद्दा आहे ना साहेब, हा मोठा अडचणीचा आहे. काय करायचं मग? बरं आता हे मान्य करावं लागेल भुजबळ साहेब की आज लाखोंच्या संख्येनं नोंदी मिळालेली आहेत आणि ह्या लाखोंच्या एक नोंद म्हणजे किती सर्टिफिकेट? 50च्या पेक्षा जास्त सर्टिफिकेट. एक सर्टिफिकेट झालं तर 100-150 नातेवाईकांना आपोआप सर्टिफिकेट. बरोबर. आज 30 लाख नोंदी गुणिले 100. आज सुद्धा दलित समाज, आदिवासी समाज, त्याला त्यांचे वडील आदिवासी आहेत किंवा काय दलित असतील तरी सुद्धा 50 वर्षाचं सर्टिफिकेट आणा, मागचं सर्टिफिकेट आणा, 1 वर्ष लागतं. आणि हे एकाला मिळालं का सगळ्यांना काय झालं? मग भुजबळ साहेब माझा एक मुद्दा मी थेट विचारतो तुम्हाला. आता हे जर आज लाखो नोंदी मिळाल्या, लाखो नोंदी गुणिले 100 तुम्हीच करा, जवळपास सगळा समाज ओबीसी मध्ये येतोय. आता हे ऍक्सेप्ट करावं लागेल का की मराठा समाजाचं ओबीसीकरण झालंय आणि मन मोठं करून ओबीसीनी एक वेगळा प्रवर्ग करून मराठा समाजाला सामावून घेतलं तर महाराष्ट्राच्या ते हिताचं असेल का? ओबीसीला एक सोपा उपाय आहे ना. सगळ्या समुद्रात ढकलून द्या ना. 17% 374 जाती, 54% लोक आहेत हे. आणि त्याच्यामध्येच तुम्हाला पाहिजे आहे आणि तुम्हाला 4-5 आयोग आणि सुप्रीम कोर्टाने नाकारलेला आहे. तुम्ही सुप्रीम कोर्टाचा अपमान करता, आयोगाचा अपमान केला. 4-5 तुम्ही सुप्रीम कोर्टाचा अपमान करतात. सुप्रीम कोर्टाने सांगितलं मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता नाही. त्याला का मी दोषी आहे? मी दोषी नाही. आणि तुम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णयाच्या विरुद्ध जाऊन तुम्ही इथे निर्णय घेणार की मराठा समाजाला सगळ्यांना द्या. कोर्ट आता नाहीतरी आता कोर्ट काय करणार बिचारा? सगळं काय तर हेच आहेत काय आता जिथे न्यायमूर्ती जाऊन तिकडे सर करतात काय आमच्या नवीन नेत्यांना. काय आता कोणाचं काय सरकारचा निर्णय झाला, करा. सरकारने जर केला तर भुजबळ त्याला चॅलेंज करणार का?
100% आत्ताच करतो. तर चॅलेंज आत्ताच करतो. मी सरकारमध्ये असताना करतो ना, तुमच्या समोर महाराष्ट्र देशामध्ये. मग काय सांगता? माझ्यासारख्याला प्रश्न पडतो, भुजबळ साहेब सभेतून का चॅलेंज करतायत? भुजबळ साहेब ज्या सरकारमध्ये आहे, सरकारमध्ये सुद्धा सांगितलं, काळजी करू नका, जिथे बोलायचं तिथे बोललं. मग तिथे पुढचा प्रश्न असा आहे, मग तुम्ही सरकारमध्ये का आहे? कारण सगळ्यांना जे काय मंत्रिपदाचा राजीनामा का देत नाही? बाहेर पडा. मी बाहेर पडल्यानंतर राजीनामा देणार आहेत. राजीनामा मी सांगून आलोय, माझ्या नेत्यांना सांगून आलोय, मी अजित पवारांना सांगून आलोय. तिथे ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की छगन भुजबळ यांची अडचण होते आहे, सरकारमध्ये अडचण होते आहे, तुम्ही फक्त एक मेसेज पाठवा, राजीनामा घ्या. सांगून आले तुम्ही? येस, सांगून आलोय. आणि ती तयारी आता नाही, अंबडला जायच्या अगोदरच्या दिवशी. आणि ते सांगून मग गेलो अंबडला. भुजबळ साहेब, तुम्ही असं म्हणाला, तुमचं स्टेटमेंट आहे की मला छत्रपती हे आमदारकी आणि मंत्रीपद हे सर्वस्व आयुष्यामध्ये असतं का हो? हां, आणि काय मंत्री झाला म्हणजे काय शिंग फुटतात, काय शेपूट फुटतं काय? पण 35 वर्षाची जे आमचं भांडण आहे ओबीसीसाठी, ते आम्ही पणाला लावायचं. एक मिळवण्यासाठी बंड केलं, हे टिकवण्यासाठी दुसरं बंड आहे भुजबळांचं. कुठलं? एक मंडल आयोग मिळवण्यासाठी बंड केलं होतं छगन भुजबळांनी, ते मला टिकवण्यासाठी आहे. हे दुसरं बंड. ते मी नाही, आम्ही सगळेच लढतोय ते टिकवण्यासाठी. बाबा, आम्ही दुसऱ्याला करू नका असं सांगतच नाही. आम्ही म्हणतो त्यांना करा, वेगळं करा, पण आमचं टिकवा. पण काही लोकांचं म्हणणं आहे की भुजबळांची ही इमेज बिल्डिंग प्रोग्राम चालू आहे. थोडं माझी इमेज आता आहे काय, आणि काय तुम्ही तयार केली काय? आणि ते जे सांगतात ना, मराठ्यांनी त्यांच्यावर उपकार केलं, त्यांना मोठं केलं. मी साधा मनुष्य, कॉलेजमधला पोरगा, पहिल्या दिवशी शिवसेनेमध्ये गेलो आणि पहिल्या 15-20 लोकांच्या शाखाप्रमुखामध्ये मी गेलो. पवार साहेब, आपलं बाळासाहेब ठाकरेंनी माझ्यात काहीतरी पाहिलं, शाखाप्रमुख पाहिलं, नगरसेवक म्हणून निवडून आणलं, आणखीन काहीतरी पाहिलं, चांगलं प्रमुख, आणि त्यांनी मला आमदार केलं. त्यावेळेला मनोहर जोशींपासून सगळे पडले, मी एकटा निवडून आलो. आणि 85 सालात आमदार आणि महापौर मी दोन्ही झालो. आणि एवढंच नाही, ऑल इंडिया मेयर काउन्सिलचा अध्यक्ष झालो निवडणुकीमध्ये. तिकडे प्रश्न असा आहे की मंडळ आयोगावर, आणि 2दा झालो आमदार आणि महापौर. प्रश्न असा आहे की एवढं केल्यानंतर सुद्धा जेव्हा मंडळ आयोगावरून मतभेद झाले की मग मी म्हटलं आता इथे बाळासाहेबांविरोधात बंड केलं तुम्ही त्या मंडळ आयोगासाठी. ते केलंच ना, तुम्ही बघितलं. आणि त्यावेळेचा आणखीन तो एक प्रसंग सांगतो. हे शरद यादव साहेब आता विचारे गेले, वस्त्रोद्योग मंत्री होते त्या VP सिंग सरकारमध्ये. गोरेताई होते, आपल्या काय नाव त्यांचं, मृणालताई गोरे. कपिल पाटील आता MLC ना, तो अनुराग चतुर्वेदी का काहीतरी एक पत्रकार होते, आणि आणखीन कोणतरी होतं. ते त्या मेयर बंगल्यावर आले आणि त्यांनी सांगितलं की भुजबळ साहेब, आम्हाला VP सिंग साहेबांनी पाठवलं. क्या है के बैठे ये मेयर बंगला वगैरह, तुमको दिल्ली में सामने बुलाया, हम आपको देश का नेता करना चाहते हैं OBC का, क्या अब चलो हमारे साथ. आता मी सांगितलं ठीक आहे साहेब, मी विचार करतो. ते गेले. आता असं आहे की मी शिवसेनेत फक्त एंट्री होते, एक्झिट नाही. राज्य काँग्रेसचं जायचं जनता दलात, जनता दल तिकडे असेल, पण इकडे माझं संरक्षण कोण करणार? जनता दलात एवढं हे काँग्रेसवाले म्हणते तू शिवसेनेतून तिकडे गेलं, तू तुझं बघ, आम्ही काय करू? अरे पण मला माझं हे काम करण्यासाठी काही सपोर्ट तर पाहिजे. तो सपोर्ट जो आहे त्यावेळेला एक नक्कीच आहे पवार साहेबांमुळे मिळाला. पण आज म्हणून सपोर्ट कुणाचा आहे? आज भुजबळांना सपोर्ट कुणाचा आहे? आम्हाला जे दिसतंय चित्र, भुजबळ साहेब आज चक्रव्यूहात अडकले, त्यांचा अभिमन्यू होणार आहे का असा सवाल आहे. पक्षांतर्गत विरोधाचे सूर आहेत, त्यानंतर बाहेर त्यांना लढाई लढावी लागते आहे. येवल्यात त्यांना घेरलं गेलेलं आहे. OBC नेते जे कालपर्यंत व्यासपीठावर होते ते आता असं म्हणायला लागलेत की भुजबळांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही आहेत. भुजबळ साहेब स्वतः चक्रव्यूहात दिसत आहेत आम्हाला. मला सगळ्यांचा सपोर्ट आहे विलासराव. पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं वेगळं आरक्षण द्या.
काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा सांगितलं वेगळं आरक्षण द्या. देवेंद्रजी फडणवीस म्हणतात ओबीसीला धक्का लागायचा नाही. शिंदे पण म्हणतात ओबीसीला धक्का लागायचा नाही. अहो सगळेच तर म्हणतात की त्यांना वेगळं आरक्षण द्या, ओबीसीला धक्का लागू नये. आहे ना म्हणजे मला पवार साहेबांच्या आजच्या मौनाचा अर्थ काय? ह्या सगळ्या केओसमध्ये पवार साहेबांच्या मौनाचा अर्थ काय? तुम्ही इतकी वर्ष विलासराव, त्यांच्या मौनाचा अर्थ माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही त्यांना जाऊन विचारा ना बाबा की बा तुम्ही आज जे आहे या सगळं जे चाललं त्याच्यावर भाष्य का करायचं, तुम्ही त्यांना विचारा. आणि त्यांना विचारा की तुम्ही अनेक वेळा बोललात की नाही. माझ्याकडे पुरावे आहेत की मराठा समाजाला आरक्षण मिळणं कठीण इथपर्यंत ते बोललेले आहेत. आणि ते त्यांच्या हातात पण नव्हतं ना देणं. मराठा समाज जे आज त्यांना शिव्या देतोय ते योग्य नाही, कारण त्यांच्या हातात कधीच नव्हतं. डिफेंड करताय पवार साहेब, तुम्ही डिफेंड करताय पवार साहेबांना. हे बघा, मी कोणाला डिफेंड करत नाही आणि खरं म्हणताय, जे खरं आहे ते बोलतो मी. काय माझे मतभेद जरूर आहे, त्या ठिकाणी मी त्यांच्याशी भांडणार आहे. अरे पण उगीच खोटा आरोप घेऊन कुणाशी लढायचं नाही. बरं, याचा अर्थ नाही मी त्यांची बाजू घेतो म्हणजे मी परत तिकडे जाणार. माझा अजितदादा पवार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्याबरोबरच राहणार आहे. त्यावेळेला ते मला काय बोलणार ते बोलणार आहे, मी त्यांना काय बोलणार आहे ते बोलणार आहे. पण तो जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर की पवार साहेबांची ती काही चूक नव्हती. आणि त्यानंतर सुद्धा सगळ्यांनी पवार साहेब नाही, अशोक चव्हाण असतील, आणखीन कोण असतील पृथ्वीराज, वेगळं आरक्षण द्या, वेगळं आरक्षण द्या असंच म्हणत होते ना सगळ्या कायद्यांमध्ये. फडणवीसांच्या पण तो तयार केलेल्या कायद्यात तेच आहे ना. मग मला सपोर्ट सगळ्यांचा आहे. आता ते गप्प का आहेत, हा पुढचा जो प्रश्न आहे तो त्यांच्यासाठी आहे ना विलासराव, मला विचारून काय फायदा आहे. बरं, पण एक प्रश्न आहे, कदाचित तुम्हाला थोडंसं वाईट वाटेल हा प्रश्न ऐकल्यानंतर, पण एवढे शिव्या घालतात घाणेरड्या काय ते मी पचवून राहिलो. काय सांगायचं का महाराष्ट्राच्या जनतेला? रोज वाचा ना, म्हणजे तुमच्या तोंडाने बोला आणि सगळे म्हणजे 2-4च आणले आणि सांगा जनतेला काय आलेले आहेत मेसेज. ठीक आहे, नाही वाचू शकत मी. नाही वाचू शकत. त्याचं कारण असं आहे की वेगळ्या शब्दात आहे. मग आम्ही कसं सहन करायचं? आमच्या आया बहिणीला, मुलींना, सुनांना आणि अनेक अशा लोकांना अशा घाणेरडे फोन. अहो मला जाऊ द्या हो, त्या देवेंद्र फडणवीस होम मिनिस्टर त्यांना सुद्धा हीच परिस्थिती आहे. अनेक त्यांना ती परिस्थिती असेल तर सामान्य माणसानं कोणाकडे बघायचं? मराठा समाजातील अनेक नेते जे समन्वयाची भूमिका घेत आहेत त्यांना सुद्धा अशा शिवाय. ही संस्कृती आहे का महाराष्ट्राची? तुम्ही लढा, तुम्ही मागा ना, पण ही संस्कृती आहे का? नाही. अशा घाणेरड्या खरा सपोर्ट त्यांना. आता हे जर पचवू शकतो तर तुमचा वाईट प्रश्न मी पचवू शकतो. बोला. मुद्दा असा आहे, तुम्ही असं म्हणालात की संभाजीराजे हे छत्रपती आहेत, ते एका समाजाचे होऊ शकत नाही. तुमचं म्हणणं असं आहे भुजबळ साहेब हे मग एका समाजाचे कसे? आणि भुजबळ मी 374 जातीचा आहे. नाही, पण 374 जातीचे का तुम्ही मंत्री म्हणून महाराष्ट्राचे फक्त प्रोटेक्शन करतोय. मग उद्या हाच न्याय ना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर स्वतःला मराठा म्हणून घ्यायला सुरुवात केली म्हणावं त्यांनी, माझं काय म्हणणं तर ते योग्य ठरेल का? मुद्दा असा आहे, त्यांना विचारा. राज्याचा मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री सगळ्यांसाठी असतो, तो राजा असतो महाराष्ट्राचा दुसऱ्या अर्थानं. मंत्री ते त्याचे प्यादी आहेत सगळी दुसरे 2 नंबर 3 नंबरला. आणि तुम्हाला परत सांगतो बाबा, तुमचं मंत्रिपद हे सगळं तुमच्या डोक्यात असेल ना काय, तर तुम्हाला मी सांगितलं ना, मला माझ्या ह्या ओबीसीच्या लढाईशिवाय त्यांचं प्रोटेक्शन, त्यांचा ते आरक्षण वाचवण्याच्या शिवाय मला मंत्रिपदाची आणि तुमच्या आमदारकीची काहीही पर्वा नाही. तुम्हाला परत सांगतो का. आता प्रश्न त्यांचा आहे, मला काढायचा कधी ते त्यांनी काढावं. आणि मी त्यांना दोष देणार नाही, त्यांनी काढला तरी ना अजितदादाला देणार, कारण मला माहिती आहे की त्यांची पण अडचण होणार असेल. पण मी ओबीसीसाठी लढेल.
ओबीसी आणि महाराज म्हटल्यानंतर तो अर्धप्रश्न तो संपूर्ण राज्याचा आहे की नाही ते सांगा. शाहू महाराजांचे आम्ही नाव सांगतो, छत्रपतींचं, फुले, शाहू आंबेडकरांचं आम्ही नाव सांगतो. की जो मागास आहे तो गंगाराम, त्याचं हॉटेल दलित समाज आहे, त्याला वरती आणण्यासाठी शाहू महाराज तिथे जाऊन चहा पितात आणि आपल्याबरोबरचे असलेले जेवढे कोणी उच्च जातीचे असतील लोक त्यांना इथे चहा प्यायचा आहे. हा जो समाज आहे की बघा दमलेला समाज, आणा त्याला वरती. त्या शाहू महाराज, तो शाहू महाराज माझा देव आहे, ते फुले माझे देव आहेत, ते आंबेडकर माझे देव आहेत, शिवाजी महाराज जे सगळ्यांना घेऊन लढले देवाचे देव आहेत. पण म्हणून माझं सांगणं आहे की मला आत्ताच्या सुद्धा जे कोण महाराज असतील आहेत त्यांच्या विरुद्ध मी नाही, माझं म्हणणं एवढं आहे की तुम्ही सगळ्यांचे आहात, सगळ्यांना न्याय द्या. मी आता खूप महत्वाच्या आणि मूळ मुद्द्याला हात घालणार. म्हणजे आताच्या गाव महत्वाचे होते काय नाही, एक अतिशय महत्वाचा मुद्दा असा आहे की या सगळ्या आरक्षणाच्या दृष्टीनं राजकीय आरक्षण हे कळीचा मुद्दा आहे का संघर्षाचा? मला थेट उत्तर तुमच्याकडून हवं आहे. ओबीसींच्या छोट्या छोट्या जातींचं राजकीय अस्तित्व संपणार आहे, धोक्यात येणार आहे, राजकीय पटलावरून ते नामशेष होणार आहेत, ही भीती ओबीसींच्या मनात आहे का? ती अस्वस्थता आहे का मूळ? म्हणून मी त्याला महत्वाचं म्हणालो. फार महत्व आहे. असं आहे की ते तर होणारच आहे, ते तर होणारच आहे. पण अरे काही लोकांना मिळणारं शिक्षणाचं आरक्षण ते घेत जाणार, काही आमच्या पोरांना मिळणारं नोकरीतलं आरक्षण ते जाणार. आज थोडेफार पोरं जे आहे त्या 374 कोण डॉक्टर झालं, कोण इंजिनियर झालं, कोण काय झालं, नोकऱ्या मिळाल्या, याच्या पुढे बंद सगळी दरवाजे. ते दुःख आहे. आणि तुम्हाला पुढे सांगू का आणखीन गोष्ट, तुमची ऐकण्याची तयारी आहे का? प्लीज. मी ऐकायला. सुमित्राताई महाजन नंतर लोकसभा अध्यक्ष झाले, खासदार. 16 खासदारांचा एक समूह नेमला. ओबीसीची माहिती काय करायचं, कारण तसं दलितांना आणि आदिवासींना केंद्र सरकार फंड्स देतं, यांना आपण द्यायला पाहिजे. त्यांनी अभ्यास केला आणि सांगितलं होय यांना द्यायलाच पाहिजे, पण यांचा डाटा आमच्याकडे नाही की हे किती आहे. सेन्सस कमिशनरने जो आहे तो डाटा गोळा करावा. मग दुसरी कमिटी झाली, मनमोहन सिंग अध्यक्ष, सभासद कोण? पवारसाहेब, चिदंबरम, आणखीन कोण. तीच परिस्थिती, द्यायलाच पाहिजे पण डाटा नाही. तर किती द्यायचं आणि काय द्यायचं आम्ही काय सांगू, पण द्यायला पाहिजे. सेन्ससने जे आहे, जो कोण जनगणना अधिकारी जे आहेत म्हणजे दशवार्षिक, त्यांनी ती जनगणना त्याच्यात स्टाफ करून आम्हाला सांगावं, म्हणजे यांना आपल्याला किती फंड्स द्यायचे असेल मला सांगा. ते पण आमचे फंड्स जे आहेत ना अजूनसुद्धा अडकले, एम्पिरिकल डेटा मिळाला नाही. काय तो डाटा घ्या आणि काय प्रत्येक ठिकाणी अडवलं जात आहे. म्हणजे आणि आता हे सगळं आल्यानंतर राजकीय आरक्षण तसं तर काही लोकांनी अर्ध आमचं गेलेलंच आहे. मी मगाशी सांगितलं 19 नाशिकच्या 4 जे ते वंजारी स्वतःच्या ते पण याच्यावर निवडून आले, बाकीचे कुणबी मराठा कुणबी वगैरे वगैरे. आता काय करायचं? पण महत्त्वाचं आहे की ना शिक्षणात आम्ही पुढे येणार, ना नोकऱ्यात येणार, ना आम्हाला केंद्र सरकारचा फंड जो मिळेल तो आमच्या वाट्याला येणार. गेल्या 2 दशकात ओबीसींची अस्वस्थता सुद्धा वाढण्याचं एक, जसं मराठा समाजाचा आक्रोश म्हणतोय मी, तसं ओबीसींची प्रमोशनमधलं आरक्षण गेलं सर. तुम्हाला माहिती आहे ओबीसींचं, ओबीसींच्या राजकीय आरक्षण धोक्यात आलं. त्यानंतर ओबीसी जो खुल्या वर्गातून निवडून आला, खुल्या वर्गातून, बरोबर, खुल्या वर्गातून तो मेरिटून जरी आला तर त्याला पुन्हा त्याच्या जातीमध्ये टाकलं जातं. ओबीसी आरक्षणाच्या चहूबाजूनं त्याचं नाक दाबलं, त्याचं तोंड दाबलं, त्याचं सगळं दाबल्यानंतर ही अस्वस्थता जेव्हा वाढत होती ओबीसींच्या मध्ये, तेव्हा ओबीसी नेतृत्व तथा सगळे मी सगळ्यांना म्हणतो, जे कोणी ऐकत असतील आताच्या, हे ओबीसी नेतृत्वाचं अपयश नव्हतं का? कारण ओबीसी बोलत नाही, पण त्याच्या मनातली ही अस्वस्थता नेत्यांपर्यंत पोहोचली नाही. अहो हे जे GR निघालेत ना काय काय, त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की हे समाज, मग दलित तसं आदिवासी ओबीसी ज्यांना आरक्षण, ते जर ओपनमधून मेरिटमध्ये जर आले तर त्यांना इकडे घ्यायचं नाही. पण असं वारंवार झालं आणि प्रत्येक एकासाठी, बरं का, एकासाठी हायकोर्टात जातं. मग हायकोर्ट होतं नाही 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 हे असं नाही असं नाही असं करा. अरे असं नाही होत की बाबा आता मग सगळ्यांसाठी हा नियम झाला.
आम्ही भांडतो आहोत ना, असं काय करता तुम्ही? आम्ही भांडतो आणि आमची कमिटी पण नेमली, त्याच्यात सुद्धा आम्ही सांगतो. एकदा एक कमिटी जी आहे उद्धवजी ठाकरे यांच्यासाठी यांच्या सांगण्यावरून नेमली आहे, त्याच्यात सुद्धा आम्ही म्हटलं अरे ते याच्यात टाकू ना. आज सुद्धा तू OBC-मध्ये जा. काय प्रकार आहे हा? मेरिटमध्ये आमची पोरं आले तर मेरिटमध्ये ठेवा, कारण त्यांनी ओपनमधून मेरिट घेतलं, त्यांना तिकडे ढकललं. अहो चहू बाजूने मारा. आणि आज मी त्या दिवशी म्हणालो 9-10% फक्त तुमच्या गव्हर्नमेंटमध्ये आमचं आरक्षण भरलेलं आहे. ते राहुल गांधी म्हणतात की केंद्र सरकारमध्ये 2% भरलेलं आहे. अरे आमचं आहे तेवढं भरा ना. अनेक वेळेला जो आहे हा सगळा जो आहे आढावा घेतला जातो काय, आणि दलित समाजाचा, आदिवासी आम्ही पण घेतलेला आहे की याचा आढावा घ्या काय, आणि हे सगळे जागा भरा. आमच्या जागा का नाही भरत? पण या सगळ्यामध्ये मग काय